गाइस, मी आता मणिकडोह डॅम त्या परिसरामध्ये आहे माझ्या मेगाच्या रिसॉर्ट सोबत। आणि मी आता ह्या दिवसाचा तिसरा किल्ला हडसर किल्ला तिकडे जात आहे आता माझ्या मेगाच्या रिसॉर्ट सोबत। आणि मग तिथे स्टे करणार आहे जुन्नरला। चला जाऊया, गडाची वारी होते जुन्नरची। हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, तुम्ही बघू शकता हा हडसर किल्ला आहे। मी माझ्या मेगाच्या रिसॉर्ट वरती दुसऱ्या दिवशीचा तिसरा किल्ला, म्हणजे आज आपण 2 किल्ले केलेत, निमगिरी आणि हनुमंतगड। आता तिसऱ्या किल्ल्याला जातोय, हडसर किल्ला। सो पर्वतगडावरती आपण आहोत, म्हणजेच हडसर किल्ला। माझ्यासोबत आहे ना लक्ष्मण आहे आणि मी त्याचं नाव विसरली, त्याचं नाव काय? श्रेयस। हा श्रेयस आहे आणि हा लक्ष्मण आहे। मला ते गड दाखवायला आलेत, मी त्यांना विचारलं मला जरा गड दाखवायला, म्हणजे लगेच होईल आपला गड आणि मी इथे एकटी भटकणार नाही। सो 4 वाजता निघाली आहे, आता गड पाहूया, बघूया किती वाजता आहेत आपल्याला। तर मित्रांनो, ते आपल्याला दिसतंय ना त्या घरापासून आपण चालतोय, इथून असे रेलिंग आहेत ना या, त्या पार करत करत त्याचा डोंगराळ भाग आहे पर्वतगड, म्हणजेच हडसर किल्ला। आणि त्याची हे व्हायरल स्टेअरकेस तुम्ही बघू शकता, भारी ना। आता हे सगळे असेच चढायचे आहेत पाय। गाईज, आता जोराची हवा सुटली, एकदम थंड थंड। तो धावत धावत गेला, पोचला पण तो। हॅलो, इकडे जातो तेव्हा, तिकडे मोठा कर, भारी ना, माझ्याकडे कर। आला एकदाच तिकडून खालून। हो, हडसर किल्ल्याचा एंट्रन्स बघा। इथली तटबंदी, हा लक्ष्मण आणि श्रेयस, आणि इकडची वाट, नुसत्या पायऱ्या आहेत खालपर्यंत। पेठेची वाडी आहे। तर आपल्या महादरवाजामध्ये स्टार्ट करतोय आणि परत इथे पायऱ्या आहेत। वाव, अमेझिंग। तिकडे सांद पण आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना तिथे दिवा वगैरे ठेवला जाईल। पाठून असं दरवाजा, महादरवाजा, कातळकोरी पायऱ्या, हा प्रवेशद्वार। त्याच्यानंतरला इथून असं समोर हडसर किल्ल्यावरून पाहत आहे तुम्ही मणिकडोह धरण, किल्ल्याचा वरचा भाग। आणि हा आहे प्रवेशद्वार, जिथून आपण जस्ट आलो। कातळकोरी पायऱ्या आणि नंतरला मग इकडे गडावरील वरती जाण्याकरिता प्रवेशद्वार आहे। ह्या साईडला खिंडीसारखं आहे, तटबंदी, बुरुज, गडावरील अवशेष। वाव, खूप मोठा किल्ला आहे ना, भारी वाटतंय। तिकडे सगळे माळशेज घाट ना त्या साईडला, मला आता तिकडूनच सकाळी जायचंय। हडसर किल्ल्याची म्हणजेच पर्वतगड, त्याची डावीकडची बाजू, त्याच्यानंतर हे ना, ह्याच्यानंतर डायरेक्ट खाली आहे गडावरचा लेफ्ट हँड साईडचा भाग, डावीकडचा भाग जो आपण जाणार आहोत। कातळकोरी पायऱ्या, परत पायऱ्यांचा आवाज बघ कसा येतो।
कर कर. ओके असं आता एंट्री आपण सेकंड एंट्री करतोय गडावरील दुसरा प्रवेशद्वार. वा आपल्याला परत हा एक प्रवेशद्वार लागतो. दरवाजा भारी दरवाजा. दोन कक्ष. इथे सांड नाही वाटतं ते दिवा ठेवायला. आणि हे असं ओपन दिसतं. त्याच्यानंतर परत पातळ कोरीवार. सगळ्या पायऱ्याच आहेत. अर्धा तर लोहरगडच दिसतोय मला तो. सो मित्रांनो राजमुद्रा आपल्याला डावीकडच्या बाजूच्या गडाच्या तिथे आहे. तिथून तिथे बसवली आहे. तिथे तळ आहे पहिला तळ लेफ्ट हँड साईडचा. ही डावीकडची बाजू आहे गडाची. आपण ती एक्सप्लोर करूया. गडावरील 3 तोफा. हर हर महादेव. गडावरील तोफा कमानी टाकं आहे. इथे पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर हे टाकं भरलेलं आहे पूर्ण. तोफ आहेत ना जिथे गडावर. महादेवाच्या मंदिराकडे आपण आता दर्शन करण्याकरिता जाऊया. जे खुंटेची वाट बोलतात ना हडसर किल्ल्यावरती, तर त्या साईडनी येतात सगळेजण. आता आपण महादेवाचं दर्शन करूया. पूर्ण ढगाळ वातावरण झालंय. महादेवाचं मंदिर आहे आणि इथे नंदी महाराजचं स्थान आहे. आणि इकडून येतात ते खुंटेची वाट. आता दर्शन करायला जाऊया आपण महादेवाचं. गणपती. उजवीकडे हनुमानाचं शिल्प आहे. गड पाहतोय आपण. आता संध्याकाळचे 5:30 वाजायला आलेत. गडावरती आहे ना टाक्यांमध्ये पाणी आहे, पण पाण्यामध्ये खूप शेवाळी आहे. आता पाणीच नाही भेटत आहे. हे गडावरील अवशेष आपल्याला पाहायला भेटत आहेत. ते लेफ्ट हँड साईडला आहे. काय आहे काय आहे रे मित्रांनो? लेफ्ट हँड साईडचं फर्स्ट मंदिर आपल्याला पाहायला भेटतंय. ते देवीचं मंदिर आहे. वरील तिसरा अवशेष म्हणजे हनुमानाचं शिल्प. पाताळात कोरलेलं हनुमान शिल्प. ते आहे शिवनेरी किल्ला. ह्याच्या मागच्या बाजूला गणेश खिंड आहे. त्यानंतरला आपण आहोत तो हडसर किल्ला आहे. हा पिंपळगाव जोगा डॅम. त्याच्यानंतर त्या साईडला माळशेज घाट राहिला. त्यानंतरला इकडे निमगिरी आणि हनुमंतगड हे गडावरील अवशेष आहेत. हडसर किल्ला, पर्वतगड आणि ह्याच्या मागच्या बाजूला चावंड किल्ला आहे. आणि ही आहे खुंटेची वाट. ते खुंटे दिसते तुम्हाला, ते खुंट इकडे आहेत. हे खुंटेची वाट आहे. आणि गडावरती मी सोनाली. आय एम एक्सप्लोरिंग हडसर किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोटावाडी आहे ना तिकडून येतं आणि तिथे पहिलाच आपल्याला हनुमानाचं दर्शन भेटतं जर खुंटेची वाट केली तर. आणि हा पहिला तळ भेटतो पाहायला. त्याच्यानंतरला मग ट्रेकर्स मंडळी असं गडाची प्रदक्षिणा करत करत मग तिथून मग खाली खुंटेची वाटेवरून जातात. पण आपण खुंटेची वाटेवरून आलोय. आपण ना त्या साईडने आलंय पेथेची वाडीवरून. आणि तिकडची वाट खूप मस्त होती, सुंदर होती पाहायला आणि ट्रेक करायला सुद्धा. ठीक आहे, पण ते एकदम भारी होतं. ते चढण ते जे सीड्या होत्या ना ते बेस्ट होतं. मला ते खूप आवडलं. आणि हा व्हिडिओ मी इथेच हडसर किल्ल्याचा एंड करते. माझा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक द्या, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि
हडसर किल्ल्यावरचे काळे टाके आहेत. घाण आहे ना पाणी. तर मग जर तुम्ही हडसर किल्ला आता करत असाल ना, तर पाण्याचे टाके आहेत ना साफ नाही आहेत, सगळीकडे शेवाळी आहे. तर प्लीज पाणी कॅरी करा जर तुम्ही ना हडसर किल्ल्यावरती येत असाल तर. मी पाणी कॅरी केलेलं पण त्याच्यामध्ये रस्ता टाकलेला आणि तो एकदम आंबट. सो आता आम्ही खाली उतरतोय आणि खाली पाणी पिणार आहे. आपण आहे ना गडाची पूर्ण प्रदक्षिणा घालत आलो. जे ते धान्याचा कोठार आहे ना तिथे आलोय. गाइस प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. कारण गड लवकर झाला आहे. मी 4 वाजता गड चालू केलेला, तो 6 वाजता संपवलाय. आणि अजून इथे ना अजून काय सनसेट झालं नाही. मग मी निमगिरी किल्ल्याच्या इथे राहणार आहे विथ माय मेगा चारिजाड. इथे राहायचा प्लॅन कॅन्सल केलाय. म्हणजे तसं कसं की सिंदोळाला मी लवकर ट्रेक चालू करू शकते. इकडे बघा कसं सनसेट होतोय. हा हडसर किल्ल्याचा परिसर.